वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी, घ्यावी घ्यावी माझी भाग जरी का मागणी आणिक, तुगया बंधू म्हणे देवा शब्द तुकाची राखावा. भगवंत 9व्या अध्यायामध्ये सांगतात, हे अर्जुना, गतीर भरता प्रभू साक्षी निवासा शरण सूरधयत, प्रभवा प्रलयस्थानं निधानं बीजमय्यं, तपाम्यह्यं वर्षे निग्राम्यं सृजामि च, अमृतच्चैव मृत्युष्व सदस्व स्वामार्जुनं, ते विद्यामा सोमपापुतपापा यज्ञेरिष्टाव स्वर्गगती पाथयन्ते, ते पुण्यमासायन्ते सुरेन्द्रलोकं मस्रन्ति दिव्यानि देवभोगाः. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, हित करता उत्पत्ती स्थान, लयस्थान व अविनाशी असे सर्व सृष्टीचे वेद आहे. मी परमेश्वर सूर्य रूपाने तपतो, प्रकाश व उष्णता देतो, बाष्प रूपाने जलाचे आकर्षण करीतो आणि पर्जन्य रूपाने सोडितो. त्याचप्रमाणे मी अमृतही आहे व मृत्यूही आहे. आणि अर्जुना, स्थूल व सूक्ष्म किंवा व्यक्त व अव्यक्त ही मीच आहे. सोम यज्ञातील सोमरस प्रश्नाने निष्पाप व पवित्र झालेले, 3 वेदाचे अध्ययन करणारे कर्मपुरुष अनेक प्रकारच्या स्रोत यज्ञांनी माझे परमेश्वराचे यजन करून स्वर्ग प्राप्ती रूप फल सांगतात, फल मागतात. त्यामुळे ते पुष्पकारक इंद्र लोकाला जाऊन स्वर्गात तेथे दिव्य भोगाचा उपभोग घेतात. आणि ते कर्मठ याज्ञिक विस्तृत स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्य कमी झाल्यावर मृत्यूलोकी परत येतात, असे भगवंताने अर्जुनाला सांगितलेले आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, सब संतन की जय, भगवान बाबा की जय, लक्ष्मी माते की जय.